मम्मी काय करायली ग? मिरच्या खुरपायली. हा नाही जरा आपण मिरच्या बघू. मिरच्या बघू. हे केवढ्या खुरपलत्या की मिरच्या मागे. हे बघ एवढ्या मिरच्या खुरपल्या त्या. हे बघा ही आमच्या मम्मीनं मिरच्या लावल्या. फुलं पण आलेली आहेत. हा एवढ्या मिरच्या खुरपल्या. हे बघा हो का. खुरपलत्या जरा ते ह्याच्यातलं गवत काढले. कटकट झालं वापरले. आणि मम्मी ती काय आहे ग? कुठं ग? शेपू. हा हो का शेपू. आणि ती पुढी काय आहे ग? पालक. पालक आहे, शेपू आहे. पालक पण आहे का तो? हा तर तो ते बघ पालकाला. ते बघ ते बघ ते बघ चल दाखवते ते पालक. बघ. हे बघ हे सगळं खुरपिलंय मी. हे बघा ही पालकच आहे का ही? हा हे बघ हे मोठ्या मोठ्या पानाचे पालक आहे. हम्म. बघ तिथं तर कसले मोठे पालक आले. बाळा ती तोडाची रोप. नाही हे बघा पालक. पालक लावले. शेपू आहे. हम्म. पिलो हे रोप तोडायची. हे भेंडी आहे बरं का. हे बघा ही भेंडी. हे काही भेंडीचं रान आहे आणि ह्याच्यात नुसते हराळीचं हे एवढंच थोडं का हराळी इथे. हे का ही पालक आहे बरं का. हो का ही 2 पानावरली पालक आहे. ही पालक आहे. ही पालक. ही नंतर पालकच कुठे आहे आहे. ग? शिपू बघा हो का, किती ही छान आलाय. हो का शिपू कसला छान आहे. आणि भेंडी आता आल्या 3-3 4-4 पानावर. पिलू तुडवशील. हो काय 3-3 4-4 पानावर ती भेंडी आले. भेंडी एवढी छान आले की विचारायचंच नाही. भेंडी लय मस्त आले. आणि हे सगळं काँग्रेस झालेलं आता पूर्ण आता उद्या खुरपून घेणार आहे मी सगळं. आज इथलं खुरपलं. आणि मम्मी ही काय आहे ग? काय टमाटरची झाड आहे ते. हे खुरपून हे बघा ही टमाटर हे का फुल पण इथं काय झालंय जरा इकडे दाखव. फुल. इथं काय झालंय ही जरा जास्त निब्बर आले पाणी थांबलेल्यामुळं का हे रान सगळं निब्बर आले आणि ह्याच्यात बारीक 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 काँग्रेस उगवले. कारण हे सगळीकडचं पूर्ण जे वावर आहे का ह्या वावरातलं पाठी आमच्या घराच्या पाठीमागे राहिलेलं वावर ह्याच्यातलं पूर्ण सगळीकडचं काँग्रेस पाणी पूर्ण आमच्या इकडंच आहे खाली. म्हणजे हे मेन आमचं खाल्लं तुकडं आहे. वरी खूप लांब आहे आमच्या शेत तिकडं वरी. आणि तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवू आम्ही कुठंपर्यंत आमचं शेत आहे. पण हे काय झालं हे बघा इथं दोडक्याचा वेल आहे. कसला भारी आला वेल. हे वेलासाठी मी काय म्हणलेलं आहे आमच्या साहेबाला की आपण एखादं हे करू. म्हणजे हो काही वेल हो काही वेल कसं कुंडा आला हो काही कुठंपर्यंत गेला वेल. ही दोडक्याचा खूप छान आला. हा बघा ही दोडक्याचा पाला दिसतोय का. हे दोडक्याचा वेल आहे. हे बघा हो का. ह्याला आता फुलं लागतील. माझा अंदाज आता फुलं लागतील ह्याला. हो कारण हो 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 हो. हे बघा हे फुलं हे असले फुलं लागतात. आणि अडचण काय नाही इथं जास्त कारण आम्ही राहतोय त्याच्यामुळं. आणि फुलं लागल्यात म्हणजे ह्याला नक्की मम्मी हो इथं तर लय मोठं लट आले. आता हे हो का. नक्कीच हो का. कारण आणि ते भोपळ्याचा वेल आहे आपला. आणि ही ग काशी भोपळा. ही भोपळा म्हणते ते पण काशी भोपळाचा. इकडे दाखव. हे जी काशी भोपळा आहे का हे काशी भोपळ्याचं बी माझ्या आईनं दिलं होतं. लावून बघ येते का नाही. मग मी काय केलेली 2-3 बी फेकलेली तर ते बघा खडकात आले. ती खडकात आले तरी पण मी खुरपून ती तसंच ठेवले काढलंच नाही. कारण मला झाडं जास्त आवडतं. आणि ही पण काशी भोपळाचं आहे. ह्याचं पण रोपा म्हणजे वापलेलं मी पूर्ण माती सगळंच काढून इथं लावलं. आणि हे बघा ह्याला पण कळ्या सुटलेल्या दिसत असतील तुम्हाला. हे बघा दाखव गच्चू. हे बघा कळ्या. हे बघा ही बघा ही कळी आहे. ही कळी आहे कारण ह्याला पण मला वाटतं एवढी टवटवी आहे ह्याच्यावर विचारायचंच नाही. त्याच्यामुळं ह्याला पण भोपळा लागला असं मला वाटते. आणि कसं असते आपल्या घरचं माळवं असलं का मनसोक्त खाते माणूस. विकतचं किती 10 रुपयाला 5 रुपयाला एवढी पेंडी इथे. त्याच्यामुळं मला. आणि मम्मी ही काय आहे ग? ही पण टमाटरची झाड आहेत. आणि हे बघा हे काही ह्याचा कारल्याचा वेल आहे. आता ह्याच्यासाठी गेल्या वर्षी मी जसा मांडव केलता का मी तसा मांडव करणार आहे ह्याच्यासाठी. इथे एक आहे लाकडानं का नाही. हा लाकडी मांडव करणार आहे. तिथे एक आलाय वेल हिथे एक आणि हिथे एक. चारी बाजूनी मांडवावर जर वरी चढलं तर छान आपल्याला. मम्मी तो त्याला गुंडाळी कर की. मेन महत्वाचं
महत्वाची गोष्ट, तुम्हाला आमचे पिल्ले दाखव ग कसं पिवलेले ते पिल्ले मम्मीला दूर. आता कुठं तर मोठे झालते. इंग्लिश कुत्रे आहेत ते आमचे. निस्ता साधी नाही, निस्ता इंग्लिश कुत्रे आणि केवढूशे पिल्ले उई. कसं मम्मीला पेत दाखव दूध पिवलेलं. आणि केवढा जीव आहे तिचा, ठीक आहे, केवढा जीव आहे. आणि तिला चार पिऊ दे का? ओ बाई तर लय पिऊ दे क्यूट का? आहे. पिऊ दे. त्या बघ किती चॅप्टर आहे बघते ते. तिला 4 पिल्ले झालं, तिचा जीव केवढा बघा लहान. आणि आमच्या इथं गेल्या वर्षी मी जिथं उभारले होते तिथं गेल्या वर्षी वांग्याची झाडं होती. त्याच्यामुळे ही वांग्याचं सगळं जे म्हणजे वांगे पिकलेली वांग्याची फोडून खाली काय झाले, पिकल्यामुळं वांग्याची रोपं सगळे वापले. इकडे दाखवते तुम्हाला. पण मी ती ठेवणार आहे, काढणार नाही. हे जांभळाचं झाड ह्या वर्षी जांभळं खाऊन फेकलेलं आहे. जांभळा झाडाला ही पण वांग्याचंच आहे. ही तर लयच भारी वेल आहे. आणि कुठे गेलं का इथं एक आलंय वांग्याचं, परत तो का तिकडे एक आलंय. असं आलेले ही वांग्याची झाडं ठेवलेले इथं. हे बघ इथं खुरपताना एक निघालेला. आणि मम्मी ही काय आहे ग? हे बघ इथं पण आले खुरपत. हे बघ ही काय आहे ग? हा ती मेथी टाकली, ती भाजी सोबत त्यांना खायला छान लागते. मेथी? जेवताना ही मेथी खायला छान लागते म्हणून. आणि आता मेन महत्वाचं म्हणजे काय झालंय, वांग्याच्या पण झाडाला फुलं लागत आहेत. त्याच्यामुळं वांगे पण खाण्यात येणार आता. आणि चुक्याचे त्रास असलेले पाळे होतात. ही मी चुका लावलेला नाही, चुका मनाने आलेला आहे. हे बघा ही चुक्याचं एक झाड आहे. हे बघा पानं किती मोठे मोठे आहेत चुक्याची. इथं एक आहे, तेव्हा का तिथं एक आहे. हे बघा मी हे असं आधीमध्ये थोडी लावले असते, एका साईडला लावणार, पण ही झाडं आलेली असल्यामुळं आम्ही ठेवलं. हे का मम्मी तिकडे पण एक तू झाड लावलेलीस का नाही ग? ते गेलं. हो का इथं एक चुक्याचं झाड आहे. हो का इथं एक चुका आलाय. आणि पालक मी तिकडं लावलंय, सेपरेट लावलंय पालक. ही कशाच आहे? ही भीतीच आहे का? नाही मेथी आहे ती. मेथी. तर अशा हो प्रकारे कांदा. काय बघायला. तर अशा प्रकारे तुम्ही पण घरी थोडंफार जरी जागा असेल लावायला, तर कमीत कमी नाही म्हणलं तरी 2 मिरचीचे झाडं, 2 वांग्याची झाडं, 2 चुक्याचे गड्डे आणि 2 पालकाचे गड्डे, असं थोडं तुम्ही माळवं लावा. म्हणजे आपल्याला पण ऑर्गॅनिक खायला भेटते फवारणीचं खाण्यापेक्षा. बाय बाय. आज एवढंच सांगायचं होतं ब्लॉगमध्ये. बाय बाय.